या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 2024च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2024 रोजी 4:30 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, धर्मादाय आयुक्ताकडील अधिकारी, लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य यांची पोलीस आयुक्तालय कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीची प्रस्तावना डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंतच्या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2024 साजरा करण्यात येणार आहे। दिनांक 4 ऑगस्ट रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। उत्सव काळात सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा। मोकाट जनावरांपासून मूर्ती, फोटोज धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी। देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचे पावित्र्य राखावे। मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी। तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणांबाबत जनजागृती करावी। सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची RTO कडून तपासणी करावी। मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये। वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी। मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी। ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी करता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे। त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्तालय सोलापूर यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। कोणीही कायदा हातात घेऊ नये। अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा। शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नयेत। नियमांचे पालन करावे। नियमांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई होईल। शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत असे म्हणून बैठकीत उपस्थितांचे आभार मानले। सदर बैठकीस पोलीस आयुक्त M. राजकुमार, अजित बोराडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ, खिरडकर वाहतूक शाखा, अशोक तोरडवल, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, गवारी विभाग 2, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखा, तसेच सोलापूर महानगरपालिका उपायुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर अग्निशामक दलाचे राकेश साळुंखे, किरण चव्हाण, तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बंधू उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।